तर भाऊ निवांत असायला पाहिजे आर्मी तुमचाच निवांत भाऊ. तो विषय असा आहे की आज आहे वर्कशॉप, इंस्टाग्राम क्रिएटर कॅम्पेन वर्कशॉप आहे आणि जे केलेलं आहे मुकेश सरांनी. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा. तर हा आहे माऊली हॉल, मल्टीपर्पज हॉल. तर आपण आतमध्ये जाऊया, वर्कशॉप चालू होईल. तर फायनली आपण आलेलो आहे वर्कशॉपला, अरेंज बाय मुकेश सर. आणि एवढी सगळी गर्दी झालेली आहे. मुकेश सर तिथे थांबलेले आहेत आणि हळूहळू गर्दी वाढत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फायनली आत्ता आपण जाणार आहे नाश्त्याला आणि नाश्ता करूया. तर इकडे नाश्ता झालेला आहे चालू, ब्रेकफास्ट सकाळचा. आपण तर चहा पिऊन आलो पण आता नाश्ता चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. Not a game, it's a rich thing. सगळ्यात पहिला सगळे वेळ गौरव झाल्याबद्दल काम सुरू झाल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद मानतो. आणि आजूबाजू शुगर काम केलं इंस्टाग्रामवर स्टोरीवर तर तसं वेळ आहे तर नक्कीच ठीक आहे. तर माझ्यामध्ये मॅक्सिमम इथं फोटोग्राफर असतात. फोटोग्राफर असायचे फक्त एडिटिंग करतात, फोटोग्राफी नाही करतात. बाकी स्पेशली व्हिडिओग्राफी करते, सिनेमॅटिक अशा प्रमाणे बाकी फोटोग्राफर असतात. मेकअप आर्टिस्ट तुम्हीच आहे का? असं पण आहे मेकअप आर्टिस्ट एक आहे तो स्पेशली असणारा इंस्टाग्राम रील्स म्हणजे सिनेमॅटिक बनवणे. जर तुम्ही माझे लेटेस्ट रील बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीनं त्या फ्लोमध्ये जाणार आपण. ठीक आहे. मग जे वेडिंगचे रील आहेत, प्री वेडिंगचे रील आहेत, त्यामध्ये पण तुम्हाला ते उपयोगी येणार आहे. पण स्पेशली त्या टॉपिकवर आपण इथं बघणार आहे. ते सोडून जर दुसरं काय डाऊट असेल विचारू शकता. प्रॉब्लेम काय होणार जर आपण दुसरा टॉपिक टच करत गेलो ना तर टॉपिक वाढत जाणार तो. त्यामुळे डेडिकेटेड जे इंस्टाग्रामचे सिनेमॅटिक रील्स असतात त्याच्यावर करून त्याची वर्कशॉप असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चालू असताना मध्ये काहीही डाऊट असेल विचारला तर चालेल, काय अडचण नाही. असं नाही की बाबा संपल्यानंतर शेवटला विचार, कारण वेळ आपल्याला लिमिटेड आहे. ठीक आहे. काही म्हणजे इथं जो टॉपिक चालू आहे त्याच्यानंतर इथं जो टॉपिक सुरू आहे त्या टॉपिकबद्दल काही पण डाऊट असेल मध्ये विचारू शकता. हात वर करा किंवा बोलवा, काय अडचण नाही आहे. तो टॉपिक इथं क्लिअर करा. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता जे रील्स वगैरे जे अपलोड केले बघितलेले आहेत कोण इंस्टाग्रामला बघितलेलं आहे का सगळ्याला? ते बघितलं असेल तर नंतर बघू शकता, काय अडचण नाही आहे. आणि जर तुम्ही ज्या टाईपचे तुम्ही बनवत आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल ते विचारू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहे. आता मॅक्सिमम इथं लोक फोटोग्राफर आहेत त्यामुळे त्याच्या पद्धतीने आपण जाईल. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्याच्यात तुम्ही काय करतो तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके. फक्त कसं आहे एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार, त्यामुळे बोर होऊ नका. सुरुवातीपासून लक्ष द्या. काय काय टॉपिक्स आपण बघणार आहे जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत क्लिअर होईल आपण काय काय बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मध्ये वाटलं की माझ्या डोक्यात काय पण ते त्यामध्ये नाही आहे तुम्ही मध्ये विचारू. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा इंस्टाग्राम रील्स आपण का क्रिएट करायला पाहिजे हे मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही फोटोग्राफर असेल, व्हिडिओग्राफर असेल, क्रिएटर असेल, काय पण असेल, का आपण बनवायला पाहिजे आणि काय ट्रेंड आहे हे पहिल्यांदा डिस्कस करणार आपण. त्याच्यानंतर एक इंस्टाग्राम रील्स आपण का क्रिएट करणार. ठीक आहे. आता एक मी 2 एक्झाम्पल घेईल एकाच वेळी, तुम्ही रिलेट करा. ठीक आहे. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असेल तरी पण आणि फोटोग्राफर असेल. ठीक आहे. बघा आता फॉर एक्झाम्पल मी फोटोग्राफर आहे. तर ज्यावेळी मी क्लायंटची रील बनवत असतो, मी शूटला गेलं त्याचं रील करायचं तर त्या ठिकाणी भरपूर लिमिटेशन असतात का नसतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की लोकेशन ते भारी तिथे भारी शूट होईल, पण क्लायंट जर म्हणत असेल की त्या लोकेशनला आपण नाही जाऊ शकत तर त्याला आपण काही करू शकतो. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल एक तुमच्याकडे आयडिया आहे, कन्सेप्ट आहे आणि ते तुम्हाला शूट करायला 3 ते 4 तास लागणार आहे. पण क्लायंटकडे तेवढा वेडिंगमध्ये वेळ असेल काय? नाही. मग वेडिंगमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकत नाही. दुसरी गोष्ट करावं लागेल किंवा त्या पद्धतीने करावं लागेल. दुसरं एक टॉपिक असं आहे की सगळ्या गोष्टी मी स्वतः करू शकतो. मग ते 100% तुमचं काम भारी असणार. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं? आता
तुम्हाला एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडून मेकअपला आलेला आहे, तर त्याला टाईमचं लिमिटेशन असणार आहे. तुम्ही जर त्याला सांगितलं की आपण गार्डन में जाओ, तिथं ते पॉसिबल होणार नहीं, अपने अकॉर्डिंग नहीं कर सकते. और वही तुम प्रोफाइल पे डालते तो वही तुम्हारा इमेज हो गया, भले तुम्हें उससे बेटर आता है वो फर्क नहीं पड़ता उससे, समझ गए. तो तुम क्या करो, टाइम निकाल के सेपरेटली, भले ऑफ सीजन में जब भी टाइम मिले आप सेपरेटली प्लॅन करके जो काम बना के अपलोड करोगे त्याचं काम आणि आपण स्वतः वेळ काढून केलेलं काम हे फरक असणार आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट, एक्सपेरिमेंट करायला तुमच्याकडे वेळ भेटेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर नवीन काहीतरी करायचं आहे तर ते तुम्ही क्लायंटसोबत नाही करू शकत. आता किती वेळ झाला असेल की तुम्ही काहीतरी आयडिया सेव्ह करून ठेवले, बरोबर आहे का नाही. हां, असं भरपूर आयडिया तुम्ही सेव्ह करून ते तुम्ही नाही करू शकत. काय नाही करू शकत, लिमिटेशन असणार. मग तुम्ही काहीही एक्सपेरिमेंट करू शकता. स्ट्रीटचे कोणते व्हिडिओ तुम्ही बघितले असेल इंस्टाग्रामला, स्ट्रीटचे, रोडवर पण रॅन्डम लोक चालत असतील, नेचरचे भारी भारी व्हिडिओ असतात, ते तुम्ही शूट करून एडिट करून देऊ शकता सेपरेटली. ते पण त्यात तुमचं काम दिसून येते. लक्षात आलं का. दुसरा ऑप्शन आहे फेस्टिवल्स. हा सगळ्यात भारी ऑप्शन आहे. फेस्टिवल सारखा ऑपॉर्च्युनिटी कुणाकडे नाही भेटू शकत फ्रीमध्ये, जिथे तुम्ही काही पण करू शकता ना, बरोबर आहे का नाही. हां, जसं आता मी गणपती फेस्टिवलला तुम्ही बघितलेल्या गाणी मला माहीत नाही, मी इंस्टाग्रामला फोटो टाकले होते भारी भारी. मग ती एक अशी अपॉर्च्युनिटी आहे, मी जाऊन शूट केला, माझ्या पद्धतीने शूट केलं, मी इंस्टाग्रामला टाकलं, मार्केटिंग झाली, लोक ते फोटो शेअर केले फ्रीमध्ये, काही प्रॉब्लेम. पॉईंट हेच आहे की तुम्ही जे क्लायंटला काम दाखवणार आहे ते तुम्ही जे ऑलरेडी तुम्ही वेडिंगमध्ये शूट केलेलं आहे किंवा ऑलरेडी जे क्लायंटचं शूट केलं आहे त्याच्यापेक्षा जे तुम्ही सेपरेटली शूट करणार तेच बेस्ट असणार आहे. आता मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, माझ्या प्रोफाईलला जेवढे पण पोस्ट आहेत 95 to 98% मी स्वतः प्रोफाईलसाठी केले, क्लायंटचे नाहीत. लक्षात येते का तुम्हाला काय म्हणतोय. व्हिडिओ मिक्स येणार एकदम साधे येणार गॅरंटी. ठीक आहे. तेच तुम्ही जर पिंटरेस्टवर सर्च केला तर तेवढे भारी भारी आयडिया मिळतील. आणि तुम्ही तर बघू शकता प्रत्येक व्हिडिओ हा थोडाफार क्रिएटिव्ह दिसेल तुम्हाला. लक्षात आलं का. तर त्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण आयडिया घेणार आहे. मला पहिल्या व्हिडिओमध्ये कुठला तर शॉट आवडला तर मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला, दुसरा व्हिडिओ बघला, तिसरा व्हिडिओ बघला. जर असं केलं तर माझा व्हिडिओ त्यापेक्षा भारी बनणार 100%. त्यातले शॉर्ट्स तरी युनिक येणार. ठीक आहे. मग जसं तुम्ही आता इंस्टाग्राम वापरत आहे तेवढं तुम्हाला पिंटरेस्ट यूज करावं लागेल. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आता प्री वेडिंगचे तर प्री वेडिंग तरी लक्षात आलं. ओके. जसं फोटोसाठी आपण गुगल यूज करतोय सेम तसं. ठीक आहे. परत तुम्ही वेळ काढून बघा, इझिली चालेल. फक्त तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे. जे आवडतं आहे तिथं मी क्लिक केलं ना, युजर नेम टाकू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी असं युजर नेम टाकलं, ह्याचं सेव्ड कलेक्शन आणि माझं सेव्ड कलेक्शन दोघांच्या मध्ये एक सेपरेट तयार होईल. ह्यानं जरी सेव्ह केला तरी ते त्याच्यामध्ये येणार, मी जरी सेव्ह केलं तरी ते त्याच्यामध्ये. लक्षात आलं का. तर तुमची जी टीममेट आहे, फॉर एक्झाम्पल 4-5 जण मिळून काम करतोय, तर आम्ही 4-5 जण मिळून कोलॅबोरेशनमध्ये कलेक्शन तयार केले. मला काय आयडिया आलं तरी पण मी सेव्ह करेन, ते त्यामध्येच होईल. त्याला जर काय आयडिया आले, त्याला भारी कोणती व्हिडिओ वगैरे भेटला तर तो सेव्ह करेल, ते सगळं एकामध्ये सेव्ह. इंस्टाग्राम पे हम जो सेव करते हैं, सेव का हम कलेक्शन भी बना सकते हैं, कोलेब्रेशन. फॉर एग्जांपल मैं और मेरा टीममेट है, मेरा एडिटर है, हम दोनों मिला के कलेक्शन बनाएंगे. जब मुझे कोई अच्छा वीडियो देगा मैं सेव करूँगा, वो सेव दोनों एक में ही है. ठीक है. ओके. आता हा फोटो बघा. तर समजा या फोटोचं मला एडिटिंग आवडलं, त्याला सेव्ह करतो. सेव्ह करताना इथं न्यू कलेक्शन म्हणून येतं आहे, न्यू कलेक्शन बनवा किंवा जे ऑलरेडी कलेक्शन बनवलेले आहेत ते इथं खाली दाखवतील. मी समजा ह्याच्यावर सॉन्गवर क्लिक केलं तर ते सॉन्गच्या फोल्डरमध्ये जातं. लक्षात. नवीन कलेक्शन न्यू कलेक्शनवर क्लिक करतो. न्यू कलेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथं कोलॅबोरेटिव्ह म्हणून ऑप्शन येते, त्याला ऑन करतो मी. ऑन केल्यानंतर इथं अकाउंट्स येतात. कोणाला पण जर ॲड केलो तर ते आपल्या दोघांच्यामध्ये कॉमन ॲड होणार. मी सेव्ह केलं तर त्याला दिसेल, त्याला सेव्ह केलं तरी मला दिसेल. लक्षात आलं. तुम्हाला प्रॉपर लक्ष ठेवावं लागेल जे इथं लिहिलेले आहेत पॉईंट. नाहीतर तुम्ही व्हिडिओ नाही केला तरी चालेल, काय उपयोग नाही व्हिडिओचा. लक्षात आलं का. त्यामुळे हे पॉईंट सगळे व्यवस्थित नक्की नाही घ्यायचं. आणि ह्यात जर काहीही डाऊट असेल तुम्ही विचारा, बिंदास विचारा. हा चान्स तुम्हाला परत नाही भेटणार. काय पण डाऊट असेल तुम्ही इथं विचारू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे फर्स्ट 5 सेकंड्स. तुम्ही इंस्टाग्रामला जर 20 व्हिडिओ बघितला त्यातले 18 व्हिडिओ तुम्ही पहिल्या 2 सेकंदात स्वाईप करताय. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. हां. तर जर पहिल्या व्हिडिओचे तुमचे पहिले 5 सेकंद जर भारी आहेत तर तुमचा व्हिडिओ सक्सेसफुल आहे, नाहीतर वेस्ट आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. लक्षात आलं का. आता फॉर एक्झाम्पल मी कुठली रील बघतोय तर पहिली क्लिप अशी जी नॉर्मल आहे असं कोणी करू शकते, मी स्लाईड करणार त्याला. बरे त्या व्हिडिओमध्ये पुढं किती भारी आहे काहीच उपयोग नाही. लक्षात आलं का. तुम्हाला पडणार नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिली क्लिप कुठली टाकायची ह्याचं जास्त प्रयत्न करतो. आणि ती क्लिप
प्रॉपर ज्यावेळेस सनसेटचा टाइम असतो सगळी लाईटिंग प्रॉपर आहे ती क्लिप मी सगळ्यात जास्त शूट करतो. कारण ते जर भारी वाटतं तुमच्या रीलमध्ये काहीतरी युनिक आलं पाहिजे. प्रत्येक 4 सेकंद म्हणजे प्रत्येक 2-3 शॉटमध्ये एक शॉट एकदम भारी पाहिजे. आता सिंपल होतं पहिले 5 सेकंद भारी येतो समोरच्या 10 सेकंदपर्यंत बघेल. पण समजा 8व्या-10व्या सेकंदला जर एकदम भारी अजून काहीतरी शॉट आला तर अजून बघेल कळालं काय. म्हणजे एकंदरीत तुमच्या प्रत्येक 2 ते 4 ते 5 सेकंदमध्ये भारी शॉट आला पाहिजे. मग ह्यासाठी काय करायचं हे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा की ओव्हरऑल व्हिडिओ म्हणजे तुमचे प्रत्येक 2 क्लिपनंतर एक भारी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट क्लिप तुमची क्युरियस असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हे वेडिंगमध्ये मी काय करू शकताय हे करायचं. फॉर एक्झाम्पल आता एक ते हे ट्रेंड चालू होतं तुम्हाला माहिती आहे. ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये एक व्हिडिओ त्याच्यावर बनवू शकतो तुम्ही. ठीक आहे. आता जर तुम्ही विचार मी ट्रेंडिंगवर कशाला बनवू जसं टाईम चेंज होत आहे तसं तुम्ही चेंज झाला तर उपयोग आहे नाहीतर मग नंतर अडप बसायचं. ठीक. त्यानंतर आहे अपकमिंग फेस्टिवल सांगतो. जे तुम्ही गाणं ऐकताय त्याला फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही बघताय ऑडिओचं मिक्सर असते ना त्यामध्ये आवाज बास असेल ट्रिबल असेल हे असताना पूर्ण गोष्टी त्या सगळ्या मॅन्युअली ॲडजस्ट करू शकताय. आता फक्त ज्यात तुम्हाला थोडंफार ऑडिओमध्ये नॉलेज पाहिजे जसा फॅनचा आवाज आहे हा आवाज घुमत आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असते. जो आवाज लगेच निघून जातो आणि निघून जाते याची हाय फ्रिक्वेन्सी असते. आता मी बोलत आहे घुमत आहे याची फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे बोलत आहे ना त्यामधली जी फ्रिक्वेन्सी आहे बघायची ती फक्त अप केला ना तुम्ही तर. सगळ्यात पहिल्यांदा शरद सरांचं स्वागत करतो. आणि हे वर्कशॉप अजून बेटर बनवण्यासाठी शरद सरांनी मदत केली. सांगितलं जर काय असेल तर बाकी बऱ्याच गोष्टी सरांनी प्रोव्हाइड केल्या तर त्यासाठी मनापूर्वक सरांचं मनापासून धन्यवाद. त्याचसोबत सन आर्ट स्टुडिओची सगळी टीम बाकी जेवढे पण मेंबर्स आहेत सगळ्यांचं मनापासून आभार. एकदा या नाही सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन होतं की रीलवरचं वर्कशॉपच आपल्या जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात फर्स्ट टाइम व्हायला लागला. कारण रील ब्लॉगर यूट्यूबर कंटेंट क्रिएटर हा आता एक जगात खूप नवीन कन्सेप्ट आलेला आहे. वाटताना हा कन्सेप्ट एकदम साधा वाटतोय मात्र तुम्ही बघताय आज लोकांचे लाखो फॉलोअर्स व्हायला लागले. लोकांना यूट्यूब किंवा याच्या माध्यमातून इन्कम होते. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स फूड ब्लॉगर टुरिझम ब्लॉगर असे त्या लोकांना मागणी वाढली आहे. प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा प्रोडक्ट ब्लॉगरवर बी इन्फ्लुएन्स करणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला फेमस व्हायचंय आणि फेमस होण्याकरता रीलची गरज आहे. आणि सगळ्यांना फेमस होताना व्हायरल होताना माझ्या हिशोबाने फक्त वेळ बघायला किंवा दाखवायला फक्त 30 सेकंड किंवा 45 सेकंड आहे. मॅक्झिमम 1 मिनिट. म्हणजे जर तुम्ही एखादी मांडणी 4 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट केला तर तुमचे पहिले रील्स लोकांना आवडले असतील तर लोक तुम्हाला 5 मिनिट बघणार. नाहीतर मॅक्झिमम लोक तुम्हाला 30 सेकंड किंवा 45 सेकंड 1 मिनिट. त्यामुळे आज तुम्हाला मुकेश बँक अकॅडमीतर्फे खूप सुंदर एक संधी शिकायला मिळालेली आहे. आणि सरांच्या सारख्या काही ना काहीतरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ॲक्टिव्हिटी चालू असतात. 100% तुम्ही त्याचा मॅक्झिमम फायदा घ्या. सोबत आता मी तुमच्या रीलच्या वर्कशॉपला जास्त ब्रेक करत नाही. आपण सन आर्ट स्टुडिओतर्फे एक लहानसा स्टॉल लावलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईलवरनं रील्स किंवा ब्लॉगिंग करताना जे काही साहित्य लागतं किंवा कॅमेरा घेऊन जे साहित्य लागतं जे ब्लॉगर किंवा रील मेकर जरा ॲडव्हान्स झाले त्यांनी कॅमेरावर सुद्धा करतात. तर आज इथं निकॉन कंपनी तर्फे सुद्धा इथं एक खास त्यांची टेक्निकल व्यक्ती महाराष्ट्राचे आलेले आहेत मदर सर. त्यांनी पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आणि लेन्सेस लाईव्ह डेमो लावलाय. आणि सन आर्ट स्टुडिओच्या स्टॉलमध्ये तुम्हाला मोबाईल आणि मोबाईलला सपोर्टिव्ह गिम्बलपासून सगळ्या ॲक्सेसरीज मेमरी कार्ड पासून सॉफ्टबॉक्स पासून स्टुडिओ सेटअप ब्लॉग केलेलं नाही आहे. त्यानंतर बेसिक करेक्शन ब्राईटनेस असेल कॉन्ट्रास्ट कलर करेक्शन बेसिक तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर झूम इफेक्ट हा एवढा जास्त महत्त्वाचा आहे. तर त्या सन आर्ट स्टुडिओचं लागलेलं आहे स्टॉल लागलेला आहे. तर बघूया जरा. बघा
आता जसं हिंदीमध्ये जाईन्स लेन्सेस येतात जी मास्टर वेगळे असतात तसं निकोनमध्ये रिलेटेड गोष्टी जास्त तर फायनली वर्कशॉप संपलेला आहे. टाटा बाय बाय.